आता बातमी मराठा आरक्षणासंदर्भातील आहे। आरक्षणासाठी सरकारला 7 महिने वेळ दिला, अजून किती वेळ द्यायचा असा सवाल आता जरांगे यांनी सरकारला विचारलाय। तर चर्चेसाठी अद्याप सरकारकडून कुणी आलं नसल्याचं म्हणत चर्चा होणार की नाही याचाही काही अंदाज नसल्याचं जरांगे यांनी म्हटलेलं आहे। तर मराठा आरक्षणासाठी सरकारला 7 महिने वेळ दिला, अजून किती वेळ द्यायचा असा थेट सवाल जरांगे यांनी सरकारला विचारलेला आहे। आणि चर्चेसाठी अद्याप सरकारकडून कुणी आलं नसल्याचं म्हणत चर्चा होणार की नाही याचाही काही अंदाज येत नसल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलंय। चर्चेसाठी मात्र अजूनपर्यंत तुमच्याकडे कोणीच आलेलं नाही। गेले 3-4 दिवस झाले तुम्ही चालताय। काल परवा आले होते विभागीय आयुक्त सरकारच्या वतीनं, ते आणखीन वापस आले नाहीत, येतील बहुतेक। आता मुख्यमंत्री खरं तर 2-3 दिवसात काय चर्चा मुख्यमंत्र्यांशी झाली थेट? चर्चा नाही, चर्चा 7 महिने झाले चर्चा करतोय आम्ही। आमच्या नोंदी सापडल्यात, त्याचे प्रमाणपत्र का दिले नाहीत असं आमचं म्हणणं आहे। तर मराठा आरक्षणाबाबत आणखी एक मोठी बातमी आहे। आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे। मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर विशेष अधिवेशन घेणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय। त्यामुळे मराठा आरक्षणाचा कायदा करण्याची तयारी पूर्ण झाल्याचं शिंदे यांचं म्हणणं आहे। मराठा आणि इतर खुल्या प्रवर्गातल्या जातींची सामाजिक स्थिती तपासण्यासाठी मागासवर्ग आयोगामार्फत सर्वेक्षणाचं काम मंगळवारपासून सुरू झालंय। आयोगाचा अहवाल आल्यानंतर तात्काळ मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेतलं जाईल असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। आणि त्याचमुळे जरांगे यांनी आता मुंबईत येण्याची गरज नसल्याचं एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे। आयोगाचा अहवाल आल्यानंतर तात्काळ सरकार विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय कायदा करायचा आहे तो करण्याची पूर्ण तयारी सरकारची आहे, हा शब्द सरकारने दिलेला आहे। त्यामुळे त्याचबरोबर क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये जी दाखल झाली आहे तिथे देखील एक सुदैवाने एक विंडो आपल्याला मिळाली आहे की तिथं देखील त्याच्यामधून मोठा दिलासा मराठा समाजाला मिळू शकतो।